प्रेमळ भक्तांनो, वासना म्हणजे भगवंतांच्या विरुद्ध असली आपली इच्छा असते. ही वासना म्हणजे विषयांचे हवे नको, पण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाते. अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होत असते, तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने आपल्याला म्हणता येईल. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच भगवंत तिथे माया, काया तिथे छाया, हे जसे खरे त्याचप्रमाणे अनुभव तिथे ब्रह्म असायचाच हा एक नियम असतो. मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर ब्रह्म हे असायच्या नक्कीच असतो. सकाळी उठल्यावर प्रथम तुम्ही मामांचे ध्यान नामस्मरण करावे. दिवसाची सुरुवात मामांचे ध्यान व नामस्मरणाने केल्याने पूर्ण आपला दिवस उल्लसित आणि समाधानी जात असतो. दिवसाकाठी किती अडथळे संकटे जरी आली तरी सकाळच्या नामस्मरणाने प्रार्थनाने मनाला एक प्रकारचा धीर वाटत असतो. आपल्या पाठीशी भगवंत सद्गुरू खंबीरपणे उभे असल्याची आपण प्रत्येकाला जाणीव होऊन मन शांत राहते. म्हणून सर्व संत आवर्जून सांगत असतात की पहाटे लवकर उठून तुम्ही भगवंतांची भक्ती नामस्मरण करीत जावे. सुख आणि दुःख हे तर आपल्या प्रारब्धानुसार आपल्याशी लपंड डाव खेळतच राहतात. कधी सुख लपून राहते तर कधी दुःख ते अपरिहार्य आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत तू डगमगून जाऊ नको. डगमगून न जाता नक्कीच आपले सद्गुरू ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शन आहेत. निश्चिंतपणे आपल्या मनाला असे तुम्ही ठासून सांगावे आणि सुख दुःखाच्या पडणाऱ्या फवाऱ्यांना झोळीत जाऊन मनाचा समतोल न ढालता नामभक्तीत रंगून जावे. हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश नक्कीच ऐकावा आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकाला तुम्ही शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक मामांच्या भक्तांना मामांचे आशीर्वाद प्राप्त होऊन जातील. नक्कीच तुम्ही हा संदेश प्रत्येकाला शेअर करा. तळमळ असली पाहिजे. सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होऊन जाते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होत असतो असे म्हणतात ना, तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण प्रत्येकाने पहाटेपासून सुरुवात करूया. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. नामाकडे जास्त लक्ष आपण द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विचार नक्कीच विसर पडत असतो आणि पुढे ते नक्कीच नासे होऊन जातात. मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित प्रत्यक्ष होऊन चालावे, त्यात आपले कल्याण होऊन जाते. नाम घेत असताना रूपाचे प्रत्यक्ष ध्यान सूक्ष्म रूपाने आत प्रत्यक्ष जाऊन असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून आडूस बसू प्रत्यक्षने नामस्मरण करण्याचा हट्टास प्रत्येकाने ठेवावा. त्यात सर्व काही प्रत्यक्ष येत असते. आपण कोणत्याही रूपामध्ये मामांचे ध्यान जरी केले तरी देखील चालत असते. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्ये ती लीन प्रत्यक्ष होऊन जाते. म्हणून तुम्ही मामांचे नाम श्रेष्ठ आहे असे समजून नेहमी मामांचे नामस्मरण करा आणि भगवंताने आपल्याला पाठवलेले असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ मात्र आजचा असेच संदेश ऐका. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तू घाबरू नको. नक्कीच कितीही वाईट जरी तुझी परिस्थिती असली तरी सर्वात उत्तम वेळ ही तुझीच येणार आहे. एवढा मात्र तू नक्कीच स्वतःवरती आणि आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेव. नक्कीच कोंब आणि माणूस सारखाच असतो. बीज जमिनीत सुरक्षित असतं, अंकुर उघडल्यावर पडत असतो. कुणीतरी ओरबाडले कोणाचा तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास मात्र सुरू होतो. माणसाचाही तसंच. आईच्या गर्भात मूळ सुरक्षित असतं. श्वासी घेण्याचे कष्ट नसतात. पोट पाण्याचा प्रश्न देखील नसतो. जन्म मात्र झाला की सगळं काही सुरू. त्यातही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास हे देखील सांगता येत नसते. म्हणून अशा पद्धतीने जीवन
नसते, म्हणून तुमच्या जीवनात सुख दुःख तर असणारच आहेत. म्हणून तुम्ही इतकं लगेच दुःख आल्यानंतर डगमगून जाऊ नका. कारण परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या पाठीशी तेव्हाच असतो जेव्हा आपले कर्म चांगले आणि आपण नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांच्या भक्तीत राहतो. तेव्हाच भगवंत आपण प्रत्येकांच्या सोबत असतात. आणि खरोखर मामांचा आशीर्वाद ज्या भक्ताच्या पाठीशी आहे त्याच्या जीवनात कितीही संकटे जरी आली ना तरी हे गुरुमाऊली एका क्षणात त्या संकटांचा अंत करत असतात. हे नक्की समजण्यासाठी देखील मामांच्या भक्तीत आपण प्रत्येकाला राहावं लागतं. दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही, चिडचिड होते पण राग कोणावर नाही, जिंकायचं आहे मला सगळं पण कोणासाठी तेच माहिती नाही, जगू वाटतं स्वतःसाठी पण जीव तुटतो दुसऱ्यांसाठी. आयुष्य खूप सोपं आहे पण जगताच येत नाही, लहान व्हायचं आहे पण गेलेली वेळ मात्र परत येत नाही, नेहमी सुखी राहावं वाटतं पण सुख कशात आहे हे मात्र मला समजतच नाही. हीच सध्या प्रत्येकांच्या आयुष्याची दशा चालू आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता करू नका, जे होणार आहे ते होतच असते. आणि प्रत्यक्ष आपल्या भाग्यात जे काही परमेश्वरांनी लिहून ठेवलं आहे त्या गोष्टी तर नक्कीच होत असतात. म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्ही कर्मांशी आपले विचार नक्की आचरणाशी तुम्ही ठाम राहा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. जो नेहमी प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना समजत नसते. जे बोलायला लबाड, कामापुरते वापरण्यात, झुकून नमस्कार करण्यात, गोड बोलण्यात व माणसांना गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक मात्र आज समाजामध्ये प्रिय आहेत. परंतु सत्य हे कडू असले तरी देखील ते पराजित होत नसते बरं का. तरी देखील कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नसते. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी तुम्ही कधीही लबाडी करू नका, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नसते. लबाडी ही एक आखूड चादर असते, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडत असतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी, कर्तव्याशी, कर्माशी, आचरणाशी ठाम राहावे, नेहमी प्रामाणिक राहावे आणि नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहावे. हेच आपण प्रत्येकांसाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी मी तुला नक्कीच देतो. फक्त तू घाबरू नको. कितीही तुझी वेळ जरी वाईट असली तरी तुझ्या पाठीशी असणारी शक्ती ही आमची आहे, एवढं मात्र तू नक्कीच विसरू नको. परमेश्वरांचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नसतात तर ते निर्माल्य होत असतात. धूप राख होत नसते तर ते भस्म होते. निरांजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृत मृती तीर्थ होते. नक्कीच प्रवासी यात्रेकरू होतो, जीव मात्र शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. नक्कीच क्षणभर जरी तुम्ही देवांचे नामस्मरण जरी केले, ते निस्वार्थ मनाने जरी केले तर भगवंत आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये नक्कीच साथ देतील. पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो तर पराभव पहिल्यांदा प्रत्येकाच्या मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत प्रत्यक्ष असतात ना ती रणात जिंकू शकत नसतात, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती मात्र रणात पराभूत होऊ शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त महत्त्वाचे. रण मग आपोआप प्रत्यक्ष आपण जिंकले जाते. या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या. माझं तर मत एकच, परमेश्वरांचं स्थान हृदयात असावं. स्टेटस वर देवांचे फोटो लावल्याने तुम्ही धार्मिक आहात हे सिद्ध कधीच होत नसतं. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. परमेश्वरांचं स्थान जर तुम्ही तुमच्या हृदयात ठेवलो तर खरोखर तुमच्यासाठी ही लाभदायक गोष्ट आहे. समोरचा चुकीचं बोलला मान्य, तरीही ते वाईट किती लावून घ्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. एखाद्या माणसानेच म्हणले की तू तुझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, तर खरोखर त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनाला लावून घेतल्या तर कधीच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण ती एकच गोष्ट असते जी गोष्ट तुमच्या मनाला लागून बसते आणि बोलणारा मात्र क्षणात ती गोष्ट विसरून जातो. याच पद्धतीने असते. कोणताही व्यक्ती तुमच्याबद्दल जरी तुमची स्तुती जरी करत असला तर जास्त मनावर घेऊ नका. कारण लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट बोलणारा सहज बोलून जातो, पण जे काही शब्द ते बोललेले आहेत
तो ऐकणारा मात्र मनात नाही तर हृदयात उतरवत असतो. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याबद्दल कोणी चांगलेही म्हटले किंवा वाईटही म्हटले तर तेवढ्यापुरते तेवढे तुम्ही लक्षात ठेवायचे आणि एका क्षणात पुन्हा ती गोष्ट तुमच्या मनातून काढून टाका. कारण लक्षात घ्या, जर लोक तुम्हाला प्रत्येक वेळी नकारात्मक गोष्टी बोलले तर प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी नाराज होतो. आणि सर्वात मोठी गोष्ट, जर प्रत्येकजण तुम्हाला चांगलं म्हटले तर यामध्ये गर्वपणा वाढत असतो. म्हणून कोणतीच गोष्ट तुम्ही तुमच्या मनावर घेऊ नका. प्रत्यक्ष तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. फेकायची सवय वाईट ही एकदा लागली म्हणजे जेव्हा कधी आपण खरं बोललं तरी समोरचा आपल्याला खोटाच ठरवत असतो. हीच खरी गोष्ट आहे. एक प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडत असतो की भगवंत आहे तर भगवंत अजून प्रत्येकाला का दिसलेला नाही. तर लक्षात घ्या, भगवंत कधीच दिसत नसतो तर तो वाऱ्याच्या स्वरूपात असतो, चराचरात व्यापून असतो. नक्कीच प्रत्येक रूपामध्ये भगवंत आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये देखील आपल्या अडचण समीमध्ये भगवंत आपल्याला मदत करत असतात. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती श्रद्धा मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच हवी. प्रेमळ भक्तांनो, इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्याची नक्कीच गुलामी करण्यापेक्षा तुम्ही फाटकी कपडे घालून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचे काम करा. हे तुमच्यासाठी केव्हाही चांगली आणि केव्हाही उत्तम गोष्ट आहे. पर्याय नसताना देखील जर तुम्हाला वाटत असेल की आता आपल्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही तर त्याला आपण अंतहस्ती प्रारंभ म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला वाटत असते की आपल्या जीवनाचा अंत झालेला आहे, पण खरोखर तो क्षण असतो जो आपल्या जीवनाला एक पद्धतीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल, या पद्धतीचे वळण देत असतो. म्हणून तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका. परमेश्वरांच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधीही चांगले. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा तुम्ही परिस्थिती बदलणारे माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही, ही सत्य गोष्ट आहे. आपलं कर्म दुसऱ्यावर ढकलणं हे पण आपली अवकातच दाखवत असते, दुसरं काही नाही. जिकडे पैसा बोलू लागतो तिकडे सत्याला एंट्री नसते. पण लक्षात घ्या, सत्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो. या गोष्टीची जर तुम्हाला जाणीव झाली तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच दुःखी राहणार नाही. ही मात्र खरी आणि अटळ सत्य गोष्ट आहे. तुमच्या परिसरातील शैक्षणिक शाळा, आरोग्य दाखवणे, रस्त्यांची परिस्थिती ही देखील प्रत्यक्ष तेथील नात्यांची, नक्कीच प्रत्यक्ष नेत्यांची, राजकारणातील लायकी दाखवत असते. हे देखील खरे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मुर्दार्द सारखं जगणं म्हणजे धडपड करून जगणं, जगण्यात आनंद घेऊन जगणं म्हणजे जिवंत राहून जगणं असते. हे देखील खरे. प्रतिसाद देण्यासाठी पण नक्कीच अवकात असावी लागते. स्क्रीनशॉट तर वेडाही प्रत्यक्ष मारतोय, त्यात काय एवढं. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाला प्रतिसाद द्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो एक पद्धतीचा गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा भरोसा मात्र सध्या उरलेला नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. जो तुम्हाला हक्काने बोलत असतो त्याला प्रत्युत्तर अजिबात देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत असत असतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. हीच खरी परिस्थिती आणि हीच खरी सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, भगवंतांनी दिले त्यातलं थोडं इतरांना आपण देऊन पाहावं. नक्की देऊन होता नाही आलं तरी चालेल, पण माणूस प्रत्येकाने होऊन पाहावं. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य, लाभले जीवन श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. जरी कुडी माझे दुजे गावी, प्राण माझा गुरुचरणी नक्कीच आत्मापुरी. मित्रांनो, असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळून जातील. भक्तांना धक्काबुक्की करणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत नक्की घालणाऱ्या कार्यकर्त्यांना हीच नम्र विनंती
कधी वेळ मिळाला तर नक्कीच आपण भगवंतांच्या दर्शनासाठी जावे आणि प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणी आपण आपले दुःखही सांगावे आणि सुखही सांगावे. पण नक्की निस्वार्थ मनाने आपण त्यांच्या मंदिरात जावे, त्यांच्या मठात जावे. हेच आपल्यासाठी नक्की सर्वात चांगली आणि कधीही सर्वात उत्तम गोष्ट आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुम्ही प्रत्येक नक्की कठीण परिस्थितीचा एका क्षणामध्ये सामना करू शकता. हे जर तुम्हाला माहिती असेल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटांचा एका क्षणात सामना करू शकाल. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये, कारण ज्यांना आपण आवडत असतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नसतो ते नक्की आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार नसतात. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तू फक्त घाबरू नको. नक्कीच प्रत्येकाला आमचे नाम घे. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.